अ, मी पुष्पा साखरे स्वयंदीप फाउंडेशन यांचे फाउंडर आणि नारी महिला सशक्तीकरण यांचे सदस्य बोलत आहे। आज हे जे दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार याच्याबद्दल हे जे आपण न्यूज ऐकत आहोत याच्याबद्दल अनिसने सुद्धा बऱ्याच वर्षापासून याच्यावर काम करत आहे। जे की गोंदू बाबाचा प्रश्न आहे की अनिश हे वेळोवेळी गावोगावामध्ये एक कार्यक्रम घेतात की अंधश्रद्धा निर्मूलन बद्दल जनजागृतीचे कार्यक्रम करतात, तरी पण आजची महिला ही जागृत नाही आहे आणि कुठल्याही भोंदू बाबाच्या आमिषाला बळी पडतोय आहे। आणि त्यातल्या त्यात त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शब्दावर बळी पडत आहेत। आणि असं मला सांगणे आहे आजकालच्या पालकांना आणि महिलांना सुद्धा की अशी कुठलीही विद्या नाही आहे किंवा असा कुठलाही मंत्र नाही आहे की शब्दावरून एखाद्या मुलीला वापस आणायचं आहे किंवा शब्दावरून किंवा मंत्रावरून एखाद्या ठिकाणची आपण कजली काढतो जमिनीमधून, असं कुठलाही मंत्र नाही आहे। म्हणून अशा कुठल्याही मंत्राला किंवा कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आजच्या पालकांनी किंवा आजच्या महिलांनी हे जागृत होण्याची गरज आहे। तसंच आजची सुरक्षित नाही आहे ते ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालण्याकरता आणि समाजातील विकृती नष्ट करण्याकरता आज शासनाने पाऊल उचलायला हवं आहे, अशी मी शासनाला सुद्धा निवेदन करते। आणि आज नारी संघटनेच्या वतीने आम्ही इथे DYSP ऑफिसला पण निवेदन दिलेलं आहे। तर मला तर असं वाटते की हे जे रोजची जे विकृतीमुळे ज्या घटना घडत आहेत याला कुठेतरी आळा घालण्याकरता शासनाने कठोरातले कठोर पाऊल उचलावे आणि ह्या गोष्टी संपुष्टात आणण्यास मदत करावी आणि स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे। आज स्त्री ही रस्त्याने सुद्धा जाईल तरी ती सुरक्षित नाही। आज आई वडील चिंतेत असतात, 5 मिनिटासाठी जरी मुलगी बाहेर असली तरी, तर ते सुरक्षित राहावी नारी याच्यासाठी शासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि त्याची कारवाई पूर्ण करावी, असे मी शासनाला निवेदन करते। संघटनेच्या महिला व पदाधिकारी सर्वप्रथम आम्ही SP ऑफिसला गेलो आणि तिथे सुद्धा निवेदन दिलेलं आहे। पहिला प्रश्न म्हणजे जो आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जो झालेला आहे 60 वर्षाच्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, हा एक विचाराचा मुद्दा आहे। म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये 4 वर्षाची मुलगी सुद्धा आणि 60 वर्षाची बाई सुद्धा म्हणजे सुरक्षित नाही आहे। आणि आता त्याच्यानंतर लगेच 9 तारखेच्या याच्यामध्ये न्यूजमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग झालेला आहे। ती 4 महिन्याची गरोदर आहे। आता लगेच अजून 1 मे पासून आपल्या भंडाऱ्यातली एक स्वाती मेश्राम म्हणून ही मुलगी लापता आहे। 24 तास होऊन सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशननी या गोष्टीवर कोणतीच दखल घेतलेली नाही आहे। म्हणजे या गोष्टीला आपण काय समजायचं आणि काय विचार करायचा? आणि महिला सुरक्षित नाही हा पूर्णपणे लक्षात येऊन गेला। म्हणून असं लक्षात घ्या, या जिल्ह्यामध्ये भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कितीतरी महिला ह्या काय असतील असुरक्षित पण आहेत आणि गायब आहेत, हे लक्षात येतील। म्हणजे जी गोष्ट निदर्शनात यायला पाहिजे, महिलांवर या गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या आता परिस्थितीनुसार होऊन नाही राहिलेल्या आहेत। आणि काही लोक जे आता अरेस्ट झालेले आहेत त्यांना सुद्धा इथे सोडण्यात येऊ नये, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे। आणि आता काय करावं हा बहुत मोठा प्रश्न आहे। म्हणून पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती आहे की तात्काळ यांच्यावर कारवाई करून यांना सोडण्याचा प्रयत्नच करू नये। आणि आता शब्दच उरलेलेच नाही आहे की काय बोलावं आणि उत्तरे नाही समजत की आपण नेहमी 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 हा काय प्रकार दिवसेंदिवस। म्हणजे जे आरोपी हे कार्य करत आहेत त्यांना वाटते का काहीच नाही होत आहे आणि दुसरा प्रतिक्रिया वेगळी करते, तिसरा प्रतिक्रिया वेगळी करते। 4 वर्षाची